तर शिक्षण करत असताना तुम्ही जसं आता बोलले, की तुम्ही छोट्याशा गावातनं जिल्ह्यात आले आणि मग पुढचा तुमचा जर्नी हा असा स्टेप बाय स्टेप पार झाला. पण शिक्षण करत असताना बऱ्याचशा अडचणी तुम्हाला आल्या. त्या अडचणी नेमक्या काय होत्या तुमच्या? सुरुवातीला काय असतं, की शिक्षण खेडेगावात जेव्हा आपण करतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन. 10वी-8वी पासून मी बऱ्यापैकी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. अर्निंग आणि लर्निंग हे माझं त्या वयापासूनच सुरू झालं. तर तुम्ही जेव्हा नोकरीमधनं व्यवसाय करण्याचा विचार केला, तर त्यावेळेस तुमचे सगळे सर्टिफिकेट जाळले होते? हो, मी हा थोडा करेजियस स्टेप होती. मी माझे जे काही क्वालिफिकेशन्स होते, ते यासाठी स्क्रॅप केले, की मला पुन्हा ही मानसिकता होऊ नये. नमस्कार, मी उदय बरगुजर. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण एका अशा पर्सनॅलिटीला इन्व्हाईट केलेलं आहे, ज्यांनी कॉर्पोरेट फायनान्स ॲडवायझरी, इन्व्हेस्टमेंट बँकिंग या क्षेत्रात बऱ्याचशा लोकांना मदत केलेली आहे. त्याचा बिझनेस स्थापन करण्यापासून तर बिझनेस डेव्हलपमेंटपर्यंत. सो आपण वेलकम करूयात विश्वजित गवळे सरांना. सर वेलकम टू अर्बन डिजिटल स्टुडिओ. नमस्कार. तर सर तुम्ही आज इतक्या मोठ्या पातळीवर बिझनेस करत आहात. वेगवेगळ्या बिझनेस ओनरला तुम्ही हेल्प करतात त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज, प्लॅनिंग्समध्ये एंड एव्हरीथिंग. सो तुम्ही हा प्रवास कुठून, कधी आणि कसा सुरू झाला तुमचा हा प्रवास? 2006 पासून 2013 पर्यंत मी वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं आणि त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात रिझाइन करून मी ठरवलं, की आपण कन्सल्टिंग क्षेत्रात आपण येऊयात आणि त्यानंतर 2013 पासून आम्ही या क्षेत्रात आहोत. ज्यामध्ये आम्ही मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, फायनान्स, ॲडवायझरी ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही देतो. ओके. आणि मग तुमचं शिक्षण कसं झालं सर? म्हणजे कुठे तुमचा जन्म झाला? तुम्ही शिक्षण कुठे केलं? आणि आज इथपर्यंत तुम्ही आलात, तर त्याच्यामागे तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड कसं आहे? ते जाणून घ्यायचं होतं. मला आवडेल सांगायला उदयजी. अ, लहानपण किंवा माझा जन्म एका सातपुड्याच्या पायथ्याशी 10,000 लोकसंख्ये असलेल्या गावात झाला. जे माझं मामाचं गाव होतं आणि मामाच्या गावाला 10वी पर्यंत शाळा होती. तिथे आम्ही 10वी पर्यंत मी शाळा पूर्ण केली आणि त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी मी शिकायला आलो. तालुक्याच्या ठिकाणी 11वी आणि 12वी मी सायन्स चा विद्यार्थी आहे. सायन्स आम्ही पूर्ण केलं आणि 12वी नंतर मी जिल्ह्याच्या ठिकाणी पुढे आलो. सो जिल्ह्याला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मग सर शिक्षण करत असताना तुम्ही जसं आता बोलले, की तुम्ही छोट्याशा गावातनं जिल्ह्यात आले आणि मग पुढचा तुमचा जर्नी हा असा स्टेप बाय स्टेप पार झाला. पण शिक्षण करत असताना बऱ्याचशा अडचणी तुम्हाला आल्या, हे मी ऐकलंय बऱ्याचशा जणांपासून. तर त्या अडचणी नेमक्या काय होत्या तुमच्या? सुरुवातीला काय असतं, की शिक्षण खेडेगावात जेव्हा आपण करतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन. हं. योग्य मार्गदर्शन, की नेमकं आपली आवड आणि आपल्याला काय करायचं आहे, याचं मार्गदर्शन पुरेसं न मिळणं, हे एक मोठं चॅलेंजिंग अ, होतं माझ्यासाठी. दुसरं वडिलांचं आजारपण आणि त्याच्यामुळे कुटुंबाची जबाबदारी एकीकडे सांभाळणं आणि शिक्षणही पूर्ण करणं आणि भावंडांची जबाबदारी सांभाळणं, ह्या मल्टिपल चॅलेंजेसला मला फेस करावं लागलं. सो 10वी-8वी पासून मी उदयजी बऱ्यापैकी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि अर्निंग आणि लर्निंग हे माझं त्या वयापासूनच सुरू झालं. सो छोट्या-छोट्या ठिकाणी काम करून कुटुंबाला आर्थिक सपोर्ट करणं आणि शाळाही करणं, असं माझं शिक्षण 9वी झालं. तालुक्याच्या ठिकाणी आलो. 11वी आणि 12वी केलं. 12वी मध्ये मी तालुक्याला पहिला आलो. चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो आणि त्यावेळेस माझं स्वप्न होतं, की मी एक शिक्षक म्हणून जॉब करावा. कारण की त्यावेळेस परिस्थितीनुसार शिक्षक हे अगदी जवळचं करिअर होतं. त्याच्यातून आर्थिक उत्पन्नाची बाजू माझी अ, होणार होती आणि मी चांगल्या प्रकारे सपोर्ट करू शकलो असतो. म्हणून मी त्या दृष्टीने शिक्षक होण्याचं ठरवलं होतं. परंतु नेमकं डी-एडची सिलेक्शन प्रक्रिया ही जिल्हास्तरीयवरून शिफ्ट झाली राज्यस्तरीयवर आणि राज्यस्तरीय सिलेक्शन प्रोसेसमुळे माझा जो नंबर आला,
तो रत्नागिरीसारख्या ठिकाणी डी-एडला शिक्षणासाठी जावं लागणार अशा अर्थाचं माझं ॲडमिशन्स झाले. ते माझ्यासाठी शक्य नव्हतं. ओके. मग मी तो निर्णय तसाच ड्रॉप केला आणि परत जिल्ह्याच्या ठिकाणी काहीतरी जॉब करू, पुन्हा ॲडमिशन घेऊ आणि ग्रॅज्युएशन नंतर प्रोफेसर होऊ. हा माझा दुसरा पडाव होता. की आपण डी-एड करून एका प्राथमिक शाळेत शिक्षक नाही होऊ शकलो, तर कदाचित आपण प्रोफेसर होऊ, ओके. लेक्चरर होऊ, महाविद्यालयीन याच्यात शिकू. तर त्या दृष्टीने मी पुन्हा मग धुळे येथे सेटल झालो आणि तिथे मी जॉब सुरुवात केला आणि जॉब करत मी माझं ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण केलं. जसं मी ऐकलंय, की धुळ्यामध्ये तुम्ही जो जॉब करत होते, तो एका हॉटेलला तुम्ही बेसिक लेव्हलपासून मॅनेजरपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करत होते. तर ते थोडंसं ते पण मला ऐकायला आवडेल. काय होतं एक्झॅक्टली? बरं. माझा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जो प्रवास सुरू झाला, तो एका वेटरपासून सुरू झाला ओके. आणि मला त्याचा अभिमान वाटतो, की तो प्रवास तिथून सुरू होऊन मी एका 3 स्टार हॉटेलचा जनरल मॅनेजर म्हणून तिथून बाहेर पडलो आणि तोपर्यंत माझं पूर्ण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं होतं. मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ग्रॅज्युएशन केलं. त्यासोबतच मी सेकंड इयर आणि थर्ड इयर थर्ड इयर आणि ग्रॅज्युएशन नंतरचं दुसरं वर्ष, असे 2 वर्ष मी एम-पी-एस-सीला सुद्धा 2 अटेम्प्ट पण केले. त्यामध्ये एम-पी-एस-सीला खूप व्हास्ट स्टडी करायला लागतो. ग्रॅज्युएशन केल्यानंतर परत बी-एड करणे हे सुद्धा माझं नंतर ध्येय झालं आणि त्या दृष्टीने मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयर, सेकंड इयर नंतर थर्ड इयर मला आठवतं की त्यावेळेस आम्हाला अजून एक ऑप्शन आला की आपण एक एम-पी-एस-सी सारख्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा पॅरलल तयारी केली पाहिजे. मग एकीकडे कारण मला चान्स घ्यायचा नव्हता, की अजून जर माझं हे मिस झालं, तर त्याबरोबर हे नको व्हायला. म्हणून थर्ड इयरला मी प्रांताधिकारी ह्या पदासाठी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली आणि प्रिलिम क्रॉस करून मेन्सला 2 मार्काने मी उत्तीर्ण झालो नाही. तर तसंच राहिलं. मग ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा मी 1 वर्ष ब्रेक घेतला आणि त्या ब्रेकमध्ये पुन्हा अगदी जिद्दीने अभ्यास करून यावेळेस हा अटेम्प्ट पूर्ण करू, या दृष्टीने पुन्हा सुरुवात केलं. त्यावेळेस मला आठवतं ती पोझिशन उपजिल्हाधिकारी या पदासाठी होती आणि उपजिल्हाधिकारी ह्या पदासाठी असल्यामुळे मला अजून जास्त टास्क वाढला होता अभ्यासाचा आणि ते आम्ही पूर्ण केलं. मित्र पण बऱ्यापैकी होता, त्यांचाही मला खूप सपोर्ट मिळाला. शिक्षकांचा मार्ग म्हणजे आमच्या प्रोफेसरचंही मार्गदर्शन मला बऱ्यापैकी मिळालं त्या काळात. परंतु सेम तसंच 2 मार्काने मी मेन्सला राहिलो आणि करू शकलो नाही. हां, हे दोन्ही अटेम्प्ट जेव्हा फेल झाले, मग मी विचार केला, की आपण अजून काहीतरी मोठं करू शकतो आणि मी पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस धुळ्यासारख्या शहरामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी खूप वेगवेगळ्या फॅकल्टी नव्हत्या ओके. आणि मला फायनान्स वगैरे या क्षेत्रातही करायचं होतं. एम-बी-ए मार्केटिंग करायचं होतं. बट ते अवेलेबल नव्हतं आणि मग मी मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट ओके. अशा एका पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आणि 2 वर्ष मी एम-बी-एम पूर्ण करून धुळ्याहून नाशिकला शिफ्ट झालो. सर तुम्ही मग नाशिकमध्ये आल्यानंतर काय म्हणजे कसा तुमचा प्रवास होता इथून? सो मी नाशिकला आलो आणि सर्वात सुरुवातीला मी माझी फॅमिली सेटल केली. त्यावेळेस फॅमिलीमध्ये लहान भाऊ, आई, वडील जे की आजारी होते, वडीलही होते आणि आम्ही दोन्ही भावंडं. बहिणीचं लग्न धुळ्यालाच झालं होतं. त्यामुळे आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. हं, हं. आणि मग सगळं सेटल झाल्यानंतर मग मी पुन्हा एका पब्लिकेशन कंपनीमध्ये जॉबला लागलो ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह. ओके. मग नाशिकचा जो माझा प्रवास आहे, तो एका सेल्स एक्झिक्युटिव्हने पुन्हा सुरू झाला आणि त्यात मला बरीच स्टेट्समध्ये काम करायला मिळालं. मी सगळ्यात सुरुवातीला महाराष्ट्र राज्यात मी बुक्सच्या पब्लिकेशन या सेक्टरमध्ये काम केलं आणि नंतर मग हळू माझा विस्तार वाढत गेला कामाचा. नाशिकमध्ये ठीक आहे, तुम्ही आता जॉब करत होता. मग जॉबपासून मग पुढे तुम्ही बिझनेसपर्यंत किंवा पहिला बिझनेस तुम्ही कोणता केला होता मग? स्टार्ट कसं झालं? तुमची बिझनेसची जर्नी कशी स्टार्ट झाली मग? कुठून स्टार्ट झाली? सो नाशिकला आल्यानंतर माझा जो वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर जो प्रवास होता, त्यात सेल्स एक्झिक्युटिव्हपासून मी सुरू केलं आणि एका मोठ्या पदावर मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं पब्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये
परंतु कुठेतरी मनाला नेहमी असं वाटायचं, की आपण अजून काहीतरी आयुष्यात मोठं करू शकतो, चांगलं करू शकतो. एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रवास, घरापासून 20 दिवस, 25 दिवस लांब राहणं आणि नेहमी असं वाटायचं, की आपण अजून बेटर कसं करता येईल, काय करता येईल? आणि ते जे स्वप्न, जे आतलं जे स्पिरिट होतं, ते कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर असताना सुद्धा ते फुलफिलमेंट जे हवं असतं माणसाला, ते मिळत नव्हतं. आणि मग कुठेतरी एक दिवस मी तो निर्णय त्या कन्क्लुजनवर आलो आणि नंतर मी कॉर्पोरेट क्षेत्र सोडलं. कायमस्वरूपी. मी रेझिग्नेशन दिलं एका मोठ्या कंपनीच्या झोनल हेड या पदावरून. त्यावेळेस ज्यावेळेस मी रेझिग्नेशन दिलं त्यावेळेस 150-200 लोकांची टीम माझ्यासोबत काम करायची आणि जवळपास 5-6 राज्य मी हेड करायचो, लीड करायचो आणि जॉब सोडल्यानंतर मग माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता, जो करायचं हां, काय? हां, करायचं काय? सो करायचं काय याच्यासाठी मी खूप एक्सप्लोर केलं. भरपूर ऑप्शन्स मी अभ्यास केला, की आपण नेमकं काय करू शकतो आणि ह्या उत्तराला हा उत्तर हे उत्तर की आपण काय करू शकतो, हे उत्तर शोधण्याचा जो जर्नी आहे, तोही खूप रोमांचक आहे माझं. मी खूप ट्रॅव्हल केलं, सोलो ट्रॅव्हल केलं आणि एक्सप्लोर केलं, की आपण काय-काय करू शकतो आणि नंतर मग मला लक्षात आलं, की मी खूप छान कन्सल्टिंग करू शकतो. कारण की सेल्सचा माझा मोठा ट्रॅक रेकॉर्ड होता. मी खूप वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम केलं होतं. वेगवेगळ्या भाषेचं बॅकग्राऊंड असलेले लोकांबरोबर, वेगवेगळ्या कल्चर, वेगळ्या कम्युनिटीच्या लोकांबरोबर मी काम केलेलं होतं. वयोगटाच्या अँगलने जर तुम्ही बघाल तर अगदी न्यूली क्वालिफाईडपासून तर अगदी सीनियर लोकांबरोबर मी काम केलं होतं. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं, की मी कोचिंग, कन्सल्टिंग, कम्युनिकेशन, ट्रेनिंग या क्षेत्रात काहीतरी उभं करायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे आणि मग मी गुजरात राज्य निवडलं आणि गुजरातला माझी व्यावसायिक सल्लागार, बिझनेस कन्सल्टंट म्हणून कामाची सुरुवात किंवा व्यवसायाची सुरुवात झाली. बट सर तुम्ही एक पॉइंट मिस केला. मी असं ऐकलं, बऱ्याच जणांकडून ऐकलं तुमच्याच घरातले आता आपले 4-5 वर्ष झाले जुने संबंध आहे. मला माहिती आहे एक गोष्ट, ती कितपत खरी माहीत नाही. पण तुम्ही जेव्हा नोकरीमधनं व्यवसाय करण्याचा विचार केला, तर त्यावेळेस तुमचे सगळे सर्टिफिकेट जाळले होते का? हो, मी हा थोडा करेजियस स्टेप होती. मी माझे जे काही क्वालिफिकेशन्स होते, ते यासाठी स्क्रॅप केले, की मला पुन्हा अ, ही मानसिकता होऊ नये, की मी एखाद्या व्यवसायाला सुरुवात करून अपयशी झालो, तर पुन्हा मी नोकरीकडे वळेल आणि त्यावेळेस ते सर्टिफिकेट मला कामात येतील ॲप्लाय करण्यासाठी. तर तो जो विषय होता, तो मी पुन्हा कायमस्वरूपी कसा त्याला हे करता येईल, त्या दृष्टीने मी ते सगळं स्क्रॅप करून टाकलं. म्हणजे हे खरं आहे. निश्चितच. आता जसं तुम्ही बोललात, की तुम्ही ऑप्शनच नाही ठेवला स्वतःला, की परत नोकरी करायचीच नाहीये. मग असा कोणता बिझनेस तुम्ही असा स्टार्ट केला आणि तो फेल्युअर झाला? असा कुठला बिझनेस आहे तुम्ही आता? हां, व्यवसायाच्या प्रवासात मी कन्सल्टिंगला सुरुवात केलीच होती आणि त्याच वेळेस मी पॅरलल एक स्टार्टअप आम्ही सुरू केलं. त्यामध्ये माझा भाऊ पण माझ्यासोबतच होता ओके. आणि आम्ही दोघं भाऊ मिळून भाजीपाल्याचं ऑनलाईन डिलिव्हरी किंवा घरोघरी व्हेजिटेबल्सला जो आज ऑनलाईन बिग बास्केट वगैरे, ग्रोफर्स या सगळ्या झेप्टो. कंपन्या हां, झेप्टो, ब्लिंकिटसारख्या आज ज्या कंपन्या आल्यात, तर ते 2015 स साली आम्ही एक स्टार्टअप त्या क्षेत्रात केला. ज्यात आम्ही मोबाईल व्हॅन्स बनवल्या होत्या. ज्यामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आम्ही मार्केटमधून प्रोक्यूर करायचो आणि ते वेगवेगळ्या सोसायटीमध्ये प्री डिफाईन्ड शेड्यूलमध्ये सेल व्हायचं. त्यावेळेस अगदी 12-15 लोकांची टीमही होती. बॅकएंडला त्याचं सॉर्टिंग, ग्रेडिंग वगैरे सगळं व्हायचं आणि कॉलवर सुद्धा आम्ही ऑर्डर्स घ्यायचो आणि द्यायचो. तो व्यवसाय माझा बऱ्यापैकी वाढला. त्याचे रिस्पॉन्सही आम्हाला छान नाशिकमध्ये आला. मग मी ठरवलं, की ह्या व्यवसायाला गुजरातमध्ये नेता येऊ शकतं का? आणि मी गुजरातमध्ये पुढं मार्केट रिसर्च करून तिथे आम्ही फ्रँचायझी
च्या मॉडेलमध्ये सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच ते जे स्टार्टअप होतं ते आम्ही बऱ्यापैकी वडोदरा शहरामध्ये सक्सेसफुली नेलं. जवळपास 30 ते 35 रेसिडेन्शियल प्रोजेक्टला आम्ही डेली सर्व्हिस प्रोव्हाईड करत होतो 4 व्हेइकल्सने. आणि त्याच्यानंतर आउटलेट्स आम्ही ओपन केले. 4 आउटलेट्स आम्ही ओपन केले, ज्याच्यामध्ये आम्ही व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आणि बाकी हेल्दी एडिबल्स प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये आम्ही होतो. सो तो जो स्टार्टअप होता, त्याला बऱ्यापैकी गुजरातमध्ये रिस्पॉन्स मिळाला. ओके. आणि 2016 म्हणजे तुम्हाला आठवत असेल, की 2016 साली अ, डिमॉनिटायझेशन अनाउन्स झालं. हां, हां. आणि त्यावेळेस फोनपे सारखी जे ॲप आज आपण इझिली ट्रान्झॅक्शन करतो, हं, हं. ते अवेलेबल नव्हते. अशा वेळेस डेली कॅश हँडलिंगचा तो बिझनेस होता. कारण की हं, सकाळी पहाटे मंडीला जाऊन 5-6 लाख रुपयाचा भाजीपाला पर्चेस करणं, हं, हं. तो परत डिस्ट्रिब्यूट करणं, परत कॅश कलेक्ट व्हायची, पुन्हा ते नेक्स्ट डे मंडीला लागायचं. तर हा जो फ्लो होता, हं, हं. हा फ्लो डिमॉनिटायझेशनमुळे नोटबंदीमुळे कॅशचा बऱ्यापैकी क्रंच आला. बरोबर. आणि तुम्हाला हेही आठवत असेल, की अगदी रांगेत उभं राहून ₹2000 बरोबर, बरोबर. विथड्रॉल करता येत होते. हं. सो ते आमच्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होतं. खूप चॅलेंजिंग झालं. अगदी आम्ही टोल वगैरे वेगवेगळ्या ठिकाणून कॅशचे डेली अरेंजमेंट करायचो आणि ते कसं तरी पूर्ण करायचो. परंतु याचा ऑपरेशन्सवर खूप मोठा परिणाम झाला आणि मग नंतर आम्ही ठरवलं, की हे आपल्याला पुढे अजून नेता येऊ शकत नाही आणि हळू आम्ही फ्रँचायझी बरोबरचे सगळे सेटलमेंट्स, ॲग्रीमेंट्स केले. सो डिमॉलिशनचा खूप मोठा इम्पॅक्ट आमच्या ऑपरेशन्सवर झाला आणि आम्ही फ्रँचायझीचे सगळे आउटलेट आधी बंद केली. नंतर मोबाईल व्हॅन बंद केल्या आणि ते पूर्ण स्टार्टअप जे आहे ते आम्ही शटडाउन केलं आणि त्यावेळेस साधारण 1,30,00,000 रुपयाचं कर्ज डोक्यावर होतं. मोठी लायबिलिटी उभी झाली. ती लायबिलिटी कशी झाली त्याच्या मागचं 2-3 मुद्दे मी सांगेन. व्यवसाय अतिशय गतीने वाढत होता. हं. त्याबरोबर आम्ही वेगळी प्लॅन्स करत होतो. सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट बनवणे, मोबाईल ॲप बनवणे, जेणेकरून आमच्या ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे सुद्धा ऑर्डर देता यावी. बरोबर. म्हणून ती प्रचंड मोठी गुंतवणूक नफ्यातून पुढे जात होती. हं, हं. आणि अजून त्याच्यामध्ये बाहेरून अजून गुंतवणूक घेऊन आम्ही परत इन्व्हेस्टमेंट करत होतो. ओके. सोबतच मी Mahindra अँड Mahindra कमर्शियल व्हेइकल बरोबर आम्ही टाय अप केले 100 गाड्यांचा. कारण एवढ्या चांगल्या प्रमाणे आम्ही ऑपरेशन करत असल्यामुळे हं. आम्हाला मागणी सुरत आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांमधून आली होती आणि ती मागणी साधारण 25 गाड्यांची होती फ्रँचायझीची. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स आला आणि आम्ही अजून मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग सुरू केली. पण 100 गाड्यांचं बुकिंग केलं, डाउन पेमेंट भरलं आणि नंतर हा सगळा अशा पद्धतीचा कोलॅप्स आम्ही फेस केला. त्यामुळे पुढे जाता जाता आलं नाही आणि मग त्याचा परिणाम म्हणून 1,30,00,000 रुपयाचं कर्ज असं त्या स्टार्टअपमधून आलं आणि हा पहिला आणि शेवटचा फेल्युअर. व्यावसायिक फेल्युअर तुम्ही सांगू शकता. मग त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला, की तुमचं ड्रास्टिक लेव्हलला सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आणि एक सक्सेसफुल बिझनेस पर्सन म्हणून आज तुम्ही माझ्यासमोर आहात आणि मल्टिपल कंपनीजला तुम्ही हेल्प केलेली आहे हं. ग्रो होण्यासाठी. हा खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला उदयजी. याचं मी अजून विस्तृतपणे याचं उत्तर द्यायला मला आवडेल. ते असं की व्यवसायामध्ये अपयश आल्यानंतर लक्षात आलं, की व्यवसायामध्ये जो कॅश फ्लो आहे, जो हं, फायनान्शियल पार्ट आहे, हं, हं, आर्थिक व्यवस्थापन आहे, ते किती महत्त्वाचं असतं आणि डिमॉनिटायझेशनमुळे जो क्रंच झाला, हं, फायनान्शियल क्रंच आला, त्याच्यामुळे जी लिक्विडिटी व्यवसायाच्या ह्याच्यातून जेव्हा निघून जाते आणि तो हं, कसा कोलॅप्स होतो, ते मी खूप जवळून बघितलं. आणि मग त्यानंतर असं ठरवलं, की आपण व्यवसायात सल्ला जो देतोय आहे, म्हणजे आमची पॅरलल जी कन्सल्टिंग त्यामुळे त्यावेळेस आम्ही पॅरलल कन्सल्टिंगमध्ये होतो. व्यावसायिक सल्लागार म्हणून मी काम करत होतो आणि हं. सेम टाईम मी एंटरप्रेन्योर पण होतो. ओके, सो एंटरप्रेन्योरमध्ये फेल्युअर आलं व्यवसायामध्ये ओके. आणि लक्षात आलं, की आपण आता अजून फायनान्स क्षेत्रात कसा सल्ला देऊ देऊ शकतो. शकतो. कारण की कारण तुम्हाला तो अनुभव तो मी घेतला, तर अनुभवला कॅश होता. फ्लो. मग तिथून माझा खरा
फायनान्स क्षेत्राचा अभ्यास सुरू झाला. माझं बॅकग्राऊंड तसं फायनान्सचं नाहीये. हं, हं. मी मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजी या बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे. तर तसं शिक्षण माझं झालंय. हं, हं. परंतु जो अनुभव होता पाठीशी त्याच्यामुळे मला असं नेहमीच वाटायचं, की हे दुसऱ्या कुठल्या व्यावसायिक व्यक्तीला ते फेस करायला लागू नये. हं, हं. आणि असे जे चॅलेंजेस आहेत याला आपण कसं पद्धतीने ॲड्रेस करू शकतो. याच्यासाठी मग मी तिथून फायनान्सचा अभ्यास सुरू केला. तर सर तुम्ही व्यावसायिक सल्लागार या प्रोफाईल मधून आलात आणि शिफ्ट झालात आर्थिक सल्लागार या प्रोफाईलमध्ये. बरोबर. तिथून पुढे आत्ता तुम्ही एक सक्सेसफुल सल्लागार आहात. तर हा जर्नी पण मला जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच व्यावसायिक सल्लागार म्हणून काम करताना आम्ही व्यवसायाला ग्रोथ कशी देता येईल, ब्रँड्सची पोझिशन कशी करता येईल, सेल्स कसा वाढवता येईल, हं, हं. मॅनपॉवरचं मॅनेजमेंट कसं करता येईल, प्रोडक्शनची कॉस्ट कशी कमी करता येईल, अशा वेगवेगळ्या व्हर्टिकल्सवर आम्ही काम करत होतो. पण जेव्हा पॅरलली जेव्हा एखादं हे आमचं स्टार्टअप जेव्हा फेल झालं, हं, हं. त्याच्यातून हे लक्षात आलं, की फायनान्स हा खूप क्रुशियल पार्ट आहे एका व्यवसायाला पुढे जाण्यासाठी आणि नंतर मग मी व्यावसायिक आर्थिक सल्लागार म्हणून काम सुरू केलं. आता तिथून जो प्रवास आहे, तो मग तिथे आमची पहिली कंपनी जन्माला आली, जे एक्स्क्वेअर अलियन्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. मी मग नंतर मुंबईला आलो. कारण अर्थात माझ्यासाठी पुन्हा ते नवीन सर्कल वर्तुळ होतं, नवीन एरियामध्ये जाणं होतं. बऱ्यापैकी फायनान्शियल क्षेत्रातलं नॉलेज किंवा अभ्यास करून मी नंतर मग पुणे आपलं मुंबईला मुंबई. आलो. मुंबईला आम्ही पुन्हा आमचं ऑफिसचा सेटअप केला आणि आर्थिक क्षेत्रात जे यशस्वी कन्सल्टंट आहेत, मी त्यांच्याबरोबर काम सुरू केलं हो. आणि तिथून खरा माझा प्रवास आर्थिक सल्लागार म्हणून सुरू झाला. कंपन्यांचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स कसं ॲनालिसिस करणे, त्यांची फंडिंगची रिक्वायरमेंट कशी आहे, का आहे, फंड्स कसे अलोकेशन होतील, व्यवसायात फंड्सची रिक्वायरमेंट कशा स्वरूपाची आहे, काय इश्यूज आहेत, हे ड्यू डिलिजन्स आणि ॲनालिसिस असे बरेच फायनान्शियल टर्म्स नंतर लक्षात यायला लागले आणि हळू-हळू टीम वाढत गेली आणि आम्ही एक्स्क्वेअर अलियन्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये एक इन्व्हेस्टमेंट बँकिंग या व्हर्टिकल्स आम्ही हळू डेव्हलप केले. तुम्ही आता एक्स्क्वेअर अलियन्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडबद्दल सांगितलं कंपनीचं वर्किंग काय आहे आणि कसं आहे. बट मी ज्यावेळेस ऑफिसमध्ये आलो इथे, तर मला मल्टिपल कंपनीजचे नावं दिसले. तर त्या कंपनीजचं काय वर्किंग आहे मग तुमचं? हं. उदयजी याच्यात असं आहे, की गेली 10 वर्ष मी आर्थिक क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतोय. सो हे करत असताना इन्व्हेस्टर कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त प्रोएक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट करतात, हं. हे आम्ही जवळून बघितलं ट्रान्झॅक्शन्स. बरोबर. म्हणून मी पॅरलल त्या क्षेत्रांमध्ये आम्ही आमच्या कंपन्या फ्लोट केल्या. त्या क्षेत्रामध्ये कारण एंटरप्रेन्योरशिप हा आतला गुण होताच तर आणि एका एका स्टार्टअपचं फेल्युअर हं, हं. घेऊन आम्ही थांबणार नव्हतो. म्हणून नवीन कंपनी एक्सपेअर ग्लोबल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. मग आम्ही टेक्नॉलॉजी क्षेत्रात आलो. तर त्या क्षेत्रामध्ये आता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स बनवतो आहे. नंतर वेस्ट इंडिया ॲग्रो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आम्ही स्थापन केली. हां, सो थर्ड जी कंपनी आम्ही बनवली ती वेस्ट इंडिया ॲग्रो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये आम्ही इम्पोर्ट, एक्सपोर्ट्स, ॲग्रीकल्चर कमोडिटीचं करतो आणि गेली 3-4 वर्षापासून त्या कंपनीमध्ये त्या पद्धतीचं काम होतंय. आणि आम्ही नव्याने अजून काही प्रॉडक्ट जसं मिलेट बेस काही प्रॉडक्टचा पण आम्ही रिसर्च करतोय. त्या दृष्टीने आम्ही काही प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आणतोय. ओके. चौथी आम्ही कंपनी बनवली ते एक्स्क्वेअर इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये आम्ही कॅपिटल मार्केट म्हणजे सेबीचं कंप्लाईड स्ट्रक्चरमध्ये प्रॉप ट्रेडिंग फ्लोअर हा आता नाशिक येथे सुरू केलेला आहे. ओके. ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ट्रेडरला इंडिव्हिज्युअल ट्रेडरपासून इन्स्टिट्यूशनल ट्रेडर हं, पर्यंत त्याच्या जर्नीमध्ये मेंटरशिप, कोचिंग, अद्ययावत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, कॅपिटल अशा प्रकारचा सपोर्ट प्रोव्हाईड करणे हं. आणि त्याला एका इंडिव्हिज्युअल ट्रेडरपासून एका प्रोफेशनल ट्रेडरपर्यंत नेणे. अ, ह्या अर्थाचा प्रॉप ट्रेडिंग फ्लोअर नॉर्थ महाराष्ट्राचा पहिला फ्लोअर एक्सपेअर इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आणला आहे.
ज्याची नुकतीच 4 महिन्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे, की त्यानंतर अजून तुम्ही दुसरं नाव वाचलं असेल, ते म्हणजे मार्क्विस फिनसर्व्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट फायनान्स आणि ऑडिट्स, टी-डी-एस, जी-एस-टी असे काही टेक्निकल कंप्लायन्सेसची पण कामं करतो. त्याचं ऑफिसही आम्ही नाशिकमध्ये सेटअप केलेलं आहे. तिथे एक सेपरेट टीम आहे. तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम करत आहात. बट तुम्ही मी खाली एक नाव वाचलं, परत तुम्ही त्याचं नाव घेतलं आणि विधीज अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून. तर ते काय आहे मग? विधीज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक पतसंस्था आहे, जी जळगाव जिल्ह्यात कार्यरत होती. हं. त्यात त्यांचे चेअरमन हे आमचे क्लायंट होते ओके. आणि त्यांना काही कारणास्तव अनेक अडचणी येत होत्या, पतसंस्थेला पुढे नेण्यासाठी. ओके. आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना मला नेहमी असं वाटायचं, की सहकार क्षेत्रातही काम मी करायला पाहिजे. हं, हं. कारण असं, की कॉर्पोरेट क्षेत्रात खूपच मॅनेजमेंट सेंट्रिक, डायरेक्टर बॉडी सेंट्रिक, इंडिव्हिज्युअल सेंट्रिक ग्रोथ होत असते. हं, हं, हं. कंपन्या, त्यांचे डायरेक्टर, प्रमोटर अशी ग्रोथ होत असते. तर मला नेहमी वाटायचं, की मी यासोबत अजून सहकार क्षेत्रात जर काम केलं, तर आपण सहकार क्षेत्रात खूप जणांना मेनस्ट्रीममध्ये आणू शकतो हं, हं. आणि त्यांचाही ग्रोथ आपण करू शकतो. ओके. सो आम्ही पतसंस्था ती टेक ओव्हर केली नुकतीच आणि पतसंस्थेचं जे ध्येय धोरण आहेत, त्या संदर्भात मला सांगायला आवडेल, की आजचा तरुण वर्ग हा सहकार क्षेत्राकडे पाहिजे तसा पॉझिटिव्हली बघत नाही. नाही. एखादी पतसंस्था असेल, त्यामध्ये तो सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंटसारखं बँकिंग व्यवहार करत नाही. त्याचं कारण असं आहे, की ते बँकिंग एक्सपिरियन्स प्रॉपर देऊ शकत नाही पतसंस्था. टेक्नॉलॉजीचा अभाव असतो हं. आणि प्रॉडक्ट जसे पाहिजे तसे कस्टमाइज नसतात. ओके. त्यामुळे तो स्कोप आम्ही बघितला आणि मेन विधीज अर्बन ह्या पतसंस्थेचं ऑब्जेक्टिव्हच आम्ही अशा पद्धतीने डिझाइन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये यूथने सहकार क्षेत्रात यावं, बँकिंग करावं आणि जे एंटरप्रेन्युअल स्टेजला आहेत, स्टार्टअपला आहेत, तिथे आम्ही काही इनोव्हेटिव्ह वर्किंग कॅपिटलचे प्रॉडक्ट घेऊन येतो आहोत. ओके. त्याबरोबर अजूनही इतर इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टवर आम्ही काम करतो आहोत. तर निश्चितच मला असं वाटतं, की सहकार क्षेत्रात आम्ही चांगल्या उद्योजकांना सुरुवातीच्या स्टेजला वर्किंग कॅपिटलची पूर्तता करू शकू आमच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या माध्यमातून. ओके. आणि जे आम्ही सुरुवातीला स्टार्टअपला फेस केलं, ते सहकार क्षेत्रातून ॲज अ बँकर म्हणून हं. आम्ही तिथे ॲड्रेस करू शकतो. ग्रेट. तर तो तसा कुठलाही स्टार्टअपचा फेल्युअर येऊ नये, हं. अशा पद्धतीने आम्ही त्या प्रॉडक्टची डिझाइन करतोय आणि वर्किंग कॅपिटलची अवेलेबिलिटी आणतोय. सो आमची संचालक मंडळ मला सांगायला आवडेल, की आमचं संचालक मंडळही सगळे तरुण लोकांचं आहे हं. आणि मी आव्हान करतो, की विधीज पतसंस्थेच्या कोर कमिटीचे सदस्य म्हणून अपॉर्च्युनिटी आहे. तर जास्तीत जास्त तरुणांनी सहकार क्षेत्रात यावं आणि एक स्वतःच्या ग्रोथबरोबर इतरांच्याही ग्रोथमध्ये कॉन्ट्रिब्युशन करायला पाहिजे, असं नक्कीच. आम्हाला वाटतं. ॲज अन एंटरप्रेन्योर म्हणून तुम्ही आत्ताच्या नवीन तरुण पिढीला काय सल्ला द्याल? तरुणांना जर काही मेसेज मला द्यायला आवडेल, तर तो असा, की पहिले म्हणजे तरुणांनी आपल्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचं आहे, याचं व्हिजनची क्लॅरिटी येणं फार गरजेचं आहे. दुसरं त्या व्हिजन किंवा त्या गोलपर्यंत जाण्यासाठी आपल्याला नेमकी ब्लूप्रिंट आपल्याकडे आहे का? हं. आपल्याला काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी लागणारं स्किल, नॉलेज ते अर्जित करायला पाहिजे. नंबर 2. नंबर 3 अपयश तुमच्या ह्या जर्नीमध्ये येणारच आहे. परंतु तुम्ही एका अपयशाने खचून न जाता किंवा न थांबता तुम्ही पुन्हा एक्सप्लोर करायला पाहिजे आणि एक्सप्लोर करता निश्चितच आपल्याला आपला मार्ग पुन्हा सापडूनच जातो. चौथं म्हणजे तरुणांनी त्यांची जी हेल्थ आहे, ती हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजची तरुण प्रचंड प्रमाणामध्ये हेल्थकडे दुर्लक्ष करताना दिसतात. आणि 5वा जो शेवटचा मुद्दा असेल कदाचित, की कंटिन्युअसली लर्निंग, कंटिन्युअस एक्सपेरिमेंट, कंटिन्युअस एक्सप्लोरेशन हं, हं. करत राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्याला एक शेप दिला दिला पाहिजे. पाहिजे.
खरंच सर, तुम्ही खूप छान पद्धतीने आत्ताच्या यूथला जो मेसेज दिला आहे, तो खूप सुंदर होता. तर आपण ह्या पॉडकास्टला इथेच थांबवू आणि नेक्स्ट जो आपला एपिसोड आहे, तुमच्या कंपनीबद्दल आपण घेणार आहोत. त्यात तुमच्या कंपनीचं स्ट्रक्चर पूर्णपणे तुम्ही वर्किंग कसं करतात आणि बिझनेसेसला हेल्प कशी करतात ग्रो होण्यासाठी, फायनान्शियली पण आणि त्यांच्या इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये पण. सो धन्यवाद. आणि प्रेक्षकांना पण हा पॉडकास्ट खूप आवडला असेल. पुढच्या येणाऱ्या पॉडकास्टसाठी अर्बन डिजिटल स्टुडिओला फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.